मुरगुड नगरपरिषदेत कार्यरत असणारा नगर अभियंता प्रदीप पांडुरंग देसाई यानं हुपरी नगरपरिषदेत कार्यरत असताना पूर्ण झालेल्या कामाचं MB रजिस्टर मंजूर करून देण्यासाठी कंत्राटदाराकडून लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त झाली होती. देसाई यानं 1.5 लाख रुपयांची मागणी केल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं असून यापूर्वी देसाई यानं 50,000 रुपये स्वीकारल्याचा दावाही तक्रारदारानं केलाय. तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं 19 जानेवारी रोजी पडताळणी केली. तडजोडी अंती ठरलेल्या 1,30,000 रुपये लाच रक्कमेतील पहिला हप्ता म्हणून 40,000 रुपये मुरगुड बसस्थानकात तक्रारदाराकडून स्वीकारताना नगर अभियंता प्रदीप देसाईला रंगेहात पकडण्यात आलं. त्याच्याकडील वाहनाची झडती घेत त्याचा मोबाईल जप्त करण्यात आलाय. देसाईच्या घराचीही झडती घेण्यात आली असून या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत असल्याचं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी सांगितलंय. लाचखोर नगर अभियंता प्रदीप देसाई विरोधात मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या कारवाईमुळे देसाई याच्यावर मुरगुड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलाय. या कारवाईमुळे नगर परिषदांमधील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून लाचखोर अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं दिलाय. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.